नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा आपण काहीतरी नवीन रांगोळ्या बघणार आहोत. आज शुक्रवार विशेष 2 सोप्या सुंदर रांगोळ्या बघणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये पण आपलं चॅनल शेअर करा. त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा पुन्हा मी तेच सांगते तुम्हालाही बोर झाले असेल, पण मला नाही होणार आहे बोर तुम्हाला हे सांगून. तर अशा पद्धतीने मी पहिली रांगोळी सुरुवात केली. तर गोपद्म काढून घेतलं, 3 टिंब काढून घेतले आणि त्याला नेहमीप्रमाणे चकलीचा आकार दिला. सेम डिझाईन म्हणजे सेम शेप्स असणारे आणि तुम्ही डिझाईन त्याची वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता. कलर तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा, काहीच हरकत नाही. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मैत्रिणीनं, जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघणारे असतील तर मी दररोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड करते. तर जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनाही सांगू इच्छिते की दररोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण तुम्ही बघत जा. त्यात म्हणजे कुणालाही टाईम नसेल, पण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये कसं पूर्ण स्टेप्स नसतात, तसं लाँग व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप असतं. तर तुम्ही दोन्हीही व्हिडिओ बघा. आणि हे अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी झाली बघा. काय काय होतं बरं या रांगोळीत? काहीच नव्हतं. किती सोपी. तुम्ही देवघरासमोर काढा, तुळशीसमोर काढा, घराबाहेर काढा. 1 नंबर रांगोळ्या, एकच नंबर रांगोळ्या. ही दुसरी पण रांगोळी बघा. आणि आता हे असं होतंय ना मैत्रिणींनो, बॉटलच्या ह्याच्यानी ती रांगोळी मी गाळून घेतलेली नाही, त्यामुळे होतंय ते तसं. तुम्हालाही कदाचित होत असणार आहे अधूनमधून, हे असं व्यवस्थित येत नाही, ओबडधोबड रांगोळी येते. तर तुम्हाला एकच सांगणे, तर रांगोळी गाळून घ्या, मग व्यवस्थित पडेल. आणि ते बॉटल प्रेस करताना व्यवस्थित प्रेस करायची. मी नंतर त्याला शेप देऊन घेतला आहे, तुम्ही पण त्या पद्धतीने देऊ शकता. तर असा चौकोन तयार केला आहे आपण आणि थोडा वेगळा आकार दिला त्याला. चौकोनच आहे, एकात एक एकात एक. आणि असे 3-3 टिंब टाकून घेतले चारही बाजूंनी. ते बघा, ती गाळलेली नाही रांगोळी, त्यामुळे असं होते. आणि हे एका ताईंची रिक्वेस्ट होती की हे जे टूल्स आहे त्याची लिंक द्या. तर मी हे टूल्स बाजारातून घेतले, म्हणजे लोकल शॉपमधून घेतलेत, ऑनलाईन नाही घेतले. तर क्राफ्ट मटेरियल म्हणून होतं एक, म्हणजे मी दुसरंच घ्यायला गेली होती असंच रांगोळीशी रिलेटेड, पण मला हे तिथे दिसले, मग मी घेऊन टाकले. ते ब्रश वगैरे पण आपण एका स्टेशनरीच्या दुकानात वगैरे पण भेटून जातील तुम्हाला. तर म्हणजे तुम्ही गेला, तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नक्की विचारून बघा तुमच्या लोकल शॉपमध्ये. आणि मी प्रत्येक वस्तू आता हे जे वापरते ना याच्यामध्ये टूल्स, ते काही एकदाच नाही घेतलेले. जेव्हा पण आपण समजा मार्केटमध्ये गेलो, दुसरीच वस्तू घ्यायला गेलो, पण आवडली, आपल्या रांगोळीशी संबंधित आहे, म्हणजे आपल्या रांगोळी काढायला उपयोग येतील, तेव्हा मी घेतलेली बॉटल वगैरे. त्या बॉटल्स वगैरे तर दिवाळीच्या वेळेस किंवा आता पण भेटू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. एखाद्या आपलं पूजा भंडार असतं, पूजेच्या वस्तू मिळतात तिथे, तिथे रांगोळी पण असते, तिथे पण भेटून जाईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे बाकीच्या वस्तू इथे ब्रश वगैरे ते स्टेशनरीच्या दुकानात तुम्ही विचारू शकता. अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळी पण झाली बघा. किती सुंदर सोप्या रांगोळ्या मैत्रिणी, काहीच वेळ लागत नाही आणि एकदम फास्ट होणाऱ्या रांगोळ्या. तुम्हाला किती पण तुम्हाला घरातलं काम असू द्या, पण तुम्हाला ही रांगोळी एकदम फास्ट होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण रांगोळ्या झाल्या आहेत. तर रांगोळ्या नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगा कशा वाटल्या रांगोळ्या. आणि तोपर्यंत भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.